येणाऱ्या 21 जून 2024ला राज्यभर आम्ही जो सिनेमा आणतोय तो एक खरा सिनेमा राज्याच्या पुढे आणतोय, एक खरी गोष्ट राज्याच्या पुढे आणतोय. ज्या व्यक्तीने राज्याचं पूर्ण सिस्टम शांत करून टाकलं ते व्यक्तिमत्व जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा बनलेला आहे, संघर्ष योद्धा नावाचा. त्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका साकारली. आम्हाला ह्या सिनेमातून आमचा दुसरा हेतू काहीच नाही. ह्या सिनेमातून आम्हाला राज्याच्या पुढं फक्त जरांगे पाटलांचं यश नाही आणायचं, जरांगे पाटलांचा संघर्ष पडद्यावर आणायचा आहे. तो संघर्ष अजरामर ठेवायचा आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा जरांगे पाटील कळले पाहिजे. एक माणूस कसलाही आधार नसणारा, स्वतःचं नीट घरही नसणारा माणूस मराठा समाजासाठी लढा उभारतो आणि ते लढ्याचं रूपांतर एवढं मोठं कसं होतं आणि तो त्या लढा उभारताना संघर्ष कसा केला हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही तो सिनेमा बनवला. येणाऱ्या 21 जूनला हा सिनेमा राज्यभर आम्ही मोठ्या पद्धतीने रिलीज करतोय. आणि काही लोकांनी राज्यामध्ये असं वातावरण तयार केलं की लाठीचार्ज झाल्यामुळं जरांगे पाटील मोठे झाले आणि लाठीचार्जची कृपा त्यांच्यावर झाली. पण लाठीचार्जपर्यंत आपण मान्य करू शकतो, पण त्याच्यापूर्वीचा जो त्यांचा लढा आहे 10-15 वर्षापूर्वीच 10-15 वर्षाचा तो लढा अजून राज्याने कोणी बघितलेला नाही. जगाने त्यांचं यश बघितलं पण तो लढा राज्याला माहीत नाही, त्यांचा संघर्ष माहीत नाही. आणि ह्या सिनेमात त्यांचा एवढा जबरदस्त संघर्ष दाखवला आहे की एक दिवस असाही होता, आज आपण कोटींच्या संख्येने गर्दी बघतो, पण एक दिवस असा होता की एकटे जरांगे पाटील रस्त्याने चालत निघाले होते. त्यांना कोणी टू व्हीलर सुद्धा देत नव्हतं किंवा टू व्हीलर सुद्धा नव्हती त्यांच्याकडे. ही जी परिस्थिती ही राज्याच्या पुढे आली पाहिजे, त्यांचा संघर्ष पुढे आला पाहिजे. खूप चांगला सिनेमा दाखवला आहे. आम्हाला प्रमोशनला एवढा जबरदस्त रिस्पॉन्स आहे. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणलं जायचं की विदर्भामध्ये मराठी सिनेमा कमी चालतो, पण आम्ही विदर्भात प्रमोशनला आल्यावर असं कळलं की विदर्भामध्ये सगळ्यात जास्त सिनेमा चालेल, ज्या प्रतिक्रिया दिसतात. त्याच्यामुळे मी आशा करतो की मराठा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे. पण उर्वरित समाजाला मला सांगायचं आहे, आपण दुसऱ्या समाजांनी सुद्धा हा सिनेमा बघा, कारण प्रत्येक माणूस प्रत्येक समाजासाठी संघर्ष करत असतो, पण तो संघर्ष कसा करावा तो जरांगे पाटलांसारखा करावा. त्याच्यामुळे आशा करतो की येणाऱ्या 21 जूनला अख्खं राज्य ह्या सिनेमाला बघेल. ते प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्हाला काय कसरत करावी लागली आणि त्याचबरोबर राजकीय वाटचाल त्यांचं संघर्ष काळामध्ये झालं त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांना ते भेटगाठी करण्यासाठी आल्या, तर ह्या सगळ्या भूमिका कोणी साकारलेल्या आहे आणि हे सगळं त्या सिनेमात दाखवण्यात आलेलं आहे का? तुमच्यासाठी हा सिनेमा किती चॅलेंज आहे? आता प्रथमतः राजकीयाचं उत्तर मी क्लिअर करतो. त्यांच्या आयुष्यात जे आलं ते सगळं दाखवलं आहे. फक्त ती भूमिका कोणी पार पाडली किंवा कोण आलं कसं आलं हे आता मी सांगणार नाही, पण त्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे जे आलं ते सगळं ह्या सिनेमात आहे. आणि माझ्यासाठी भूमिका पार पाडणं खूप अवघड होतं. सोपं पण का होतं की मला त्यांची मागणी कलाकार म्हणून नाही, एक माणूस म्हणून योग्य वाटली. त्याच्यामुळे भूमिका पार पाडताना सोपंही तेवढंच गेलं. मी माझं 10-15 किलो वजन कमी केलं तर जरांगे पाटलांच्या बरोबर वारंवार मी राहिलो. कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात, त्यांची प्रत्येक गोष्टच वेगळी. त्याच्यामुळे ते एवढे अशा शिखरावर गेले. खूप चांगली भूमिका पार पाडली. मी तर प्रत्येक ठिकाणी एकच सांगतोय की ते खऱ्या आयुष्यात ताकदीने लढत आहेत. मी सिनेमात त्यांच्याच एवढ्या ताकदीने लढलो. आम्ही नागपूरमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 21 जून 2024ला जो चित्रपट रिलीज होतो त्याच्या प्रमोशनसाठी आलो आहोत. त्या चित्रपटाचा मी लेखक आणि निर्माता आहे. तर खूप छान वाटते नागपूरमध्ये आज आल्यानंतर एवढी मोठी पत्रकार परिषद झाली. ह्याच्यावरूनच एक अंदाज येतो आहे की जरांगे पाटलांचा संघर्ष हा सगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणि त्यांचं यश आज आपण सगळी पाहतोय. जसं रोहन पाटलांनी सांगितलं तसं यश पाहतोय, परंतु यशाच्या पाठीमागे संघर्ष खूप मोठा असतो आणि संघर्ष समाजापर्यंत आला पाहिजे. कारण त्यांना समाजासाठी का लढावं वाटलं, मराठा आरक्षणासाठी का लढावं वाटलं किंवा का आरक्षण भेटावं वाटलं, ह्याच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडल्या होत्या का, ह्या सगळ्याचं चित्रीकरण आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. कारण कुठल्याही माणसाला एखादी गोष्ट करत असताना काहीतरी कारण घडल्याशिवाय तो माणूस तिथपर्यंत जात नाही किंवा त्या गोष्टीवरती काम करत नाही. आणि अशीच कित्येक कारणं घडली आणि त्या कारणातून एक काम करण्यासाठी जरांगे पाटलांसारखं व्यक्तिमत्व घडलं आणि आज समाजात, राज्यातच नव्हे तर हे व्यक्तिमत्व देशाच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचलं आणि त्या ठिकाणी त्यांचं काम आज म्हणजे जो लढा आहे तो विजयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे खूप आनंद वाटतोय की हा चित्रपटाचा एक निर्माता पण होण्याचं भाग्य लाभलं आहे आणि लेखक होण्याचं पण भाग्य लाभलं आहे. कारण कुठलाही आधार नसताना, कुठला बेस नसताना, घरदार नाही, जमीन जुमला नाही, काहीच नाही आणि हे सगळं नसताना शून्य माणसांनी केलेला इतिहास हा अजरामर इतिहास राहणार आहे आणि हजारो वर्ष जरांगे पाटलांचा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.